अजित पवार सध्या बीडमध्ये गेलेले आहेत। आपण त्याचीच ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। अजित पवार संतोष देशमुख यांच्या घरी गेलेले आहेत। देशमुख कुटुंबियांची ते भेट घेत आहेत, सध्या त्यांच्याशी चर्चा करतायत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच अनुषंगानं कुटुंबियांची भेट घेण्यासाठी म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये मस्सा जोगमध्ये काही वेळापूर्वी अजित पवार यांचं आगमन झालं। देशमुख कुटुंबियासोबत सध्या अजित पवार चर्चा करतायत। आपण त्याचीच ही थेट दृश्य आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांच्या कन्येसोबत सध्या अजित पवार चर्चा करतायत। आपण त्याचीच ही दृश्य पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि याच अनुषंगानं अजित पवार हे देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत की आम्ही दररोज काहीतरी अपडेट मागतो। आज वर्ष झालं ना, आम्ही कसं आम्ही आता किती दिवस सहन करायचं हे महाराष्ट्राच्या जो काम करतोय तो पुढचा विचार करून तेव्हा आपल्याकडून कुठलं चूक होऊ नये ते बायको बघतात। कारण म्हणजे कुठल्याही गोष्टी झालं तर त्याचा पुढं कोर्टात गेली तोच बघणार रात्री 12 कालचा परवा प्रमुख केलं त्या जवळचं लोकांना आज खूप असले सकाळपासून मला बोलायचं तुम्हाला की दुसरा पण विषय काय सगळे सक्रिय येतात। त्यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे। 1 करोड रुपये रोज कमवायचे आणि 1 लाखाची समाजसेवा करायची असं यांचा पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न 1 लाखाचं हे केलं, लग्नाला दिले, त्याला दिले आणि त्याच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी झाल्या। पण आम्हाला काय वाटतं, काही लोक काय म्हणतात काही राजकारण करायचं। चालूचे सरपंच होते आणि अजून ग्रामपंचायत म्हणजे हद्दीमध्ये सुद्धा आम्ही काय होतो। आम्हाला फक्त नाही पाहिजे, आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे। आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती आहे तुमच्याकडे संतोष अण्णा आले होते, तुम्ही इथल्या कब्रस्थानचा फंड तुम्ही दिलेला आहे, त्याचं मागच्या वर्षी काम झालं ते त्यांच्याकडून गेलो। विषय त्यावेळेस चांगले असते जे फोकस होते बाजूला जाऊन ते दुसरीकडेच विषय सगळा गेला असतो। आता जे दादाला जे केलं ना ते घरपाताचा विषय ते त्यांनीच सांगितलं की आम्ही धनंजय भैयाकडे गेलतो, एवढ्या कोटीची ऑफर दिली ती, गाडीत बसायचं होतं। म्हणलं हे माझ्या ह्याच्यातले विषयच नाही आणि ह्याच्यानंतर माझ्याकडे बसू नका आणि इथं येणार आहे। आता ह्याच्यात कोण आलेला आहे आपली अपडेट घ्यायला हे माहीत नाही ना आपल्याला। इथे कोणी फोटो काढला ते म्हणलं मी नातेवाईकीचं आहे किंवा मी असंच आहे तसंच आहे, तसं झालं होतं आमचं। म्हणलं अजिबात कसल्या गोष्टीत पडणार नाही, गाव पण पडणार नाही, कुटुंब पण पडणार नाही आणि इथं नाही सगळं पोखरलं आहे। पण महत्वाचा मुद्दा दादा ह्याच्यातला असा आहे की ही जी संतोष कोणाच्या प्रश्न विचारायचा आहे। महाराष्ट्राच्या डोळ्यातलं पाणी कधी रोज घटना घडतात, कायद्याशी कुठे संबंध जमून करत नाही। परवा मालेगावमध्ये आधी अत्याचार झाला, काल परत एकदा अत्याचार झाला, न्याय कुठेच भेटत नाही।
आता तुम्ही उरून न्याय भेटण्याकरता न्यायालय नाही. न्याय भेटण्याकरताच न्यायालय नाही. न्यायालयाविषयी पण फास्ट ट्रॅक म्हणतात पण होत नाही फास्ट ट्रॅक. कृष्ण आंधळे कधी सापडणार आहे एवढे एक पोलीस एसपीला विचारा. एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा. कृष्ण आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत त्या कृष्ण आंधळेमुळे. एवढी आता एसपीला पालकमंत्री येणार काय तुम्ही त्याला विचार करा. फार वेगळे महत्वाचा मुद्दा नाही संतोष पंचायत गोष्टी काही नसल्यामुळं ही जी सगळ्याला जी तळमळ आहे ती फक्त त्या गोष्टीमुळे तळमळ आहे. ही कोणत्या भांडणात नाही, कोणाच्या कशात नाही. उलट सामाजिक कार्यात असताना त्या माणसाची एवढी अमानुषता आहे, त्याच्यामुळे माणूस सगळे हे झाले. ही एवढी जी तळमळ आहे गावाला की तीच घडत. तुम्ही आता बघतात कुठलंच तरी एखाद्या माणसासाठी एवढं एकत्र आलेलं आहे. कसं तुम्ही जिथं म्हणतात त्याची देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा करतायत आणि वैभवी देशमुख हिने यावेळेला अजित पवारांसोबत आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही याची खंत बोलून दाखवलेली आहे. हत्येला 1 वर्ष झालं मात्र अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही. अजून किती दिवस वाट बघायची असा सवाल वैभवी देशमुखनं अजित पवारांना विचारलाय. धनंजय देशमुख यांच्या सोबत सुद्धा अजित पवार सध्या संवाद साधतायत. आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. हत्येला 1 वर्ष झालंय मात्र दादा अजून आम्हाला न्याय मिळालेला नाही अशी खंत यावेळेला वैभवी देशमुख हिनं अजित पवारांसमोर मांडलेली आहे. एसपी बदलून काही फरक पडला नाही. कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे असं सुद्धा यावेळेला वैभवी देशमुखनं अजित पवारांकडे कैफियत मांडत म्हटलेलं आहे. आणि आता अजित पवार देशमुख कुटुंबियांसोबत बोलून निघालेले आहेत. आपण त्याची ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतो आहोत. माध्यमांशी ते आता संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. माध्यमांशी कदाचित अजित पवार संवाद साधणार नाही तसंच दिसतंय. पण संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही असं यावेळेला
वैभवी देशमुख हिने अजित पवारांना सांगितलं। अजित पवारांकडनं वैभवी देशमुखच्या शिक्षणाबाबत देखील चौकशी करण्यात आली। अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत का याकडे आपलं लक्ष असेलच। आम्हाला केवळ न्याय हवाय असं धनंजय देशमुख यांनी अजित पवारांच्याकडे सांगितलेलं आहे। निश्चित न्याय मिळेल असं आश्वासन यावेळेला अजित पवारांनी दिलेलं आहे। आणि अजित पवार आता देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन मस्साजोग या इथल्या त्यांच्या निवासस्थानाहून आता निघालेले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि एका वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत आहे असं वैभवी देशमुख हिनं म्हटलेलं आहे। बीडच्या मस्साजोगमधले सरपंच संतोष देशमुख यांचं आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण आहे।